दर्शक हो, आज दिनांक 29 मार्च 2026 चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिली एकादशी म्हणजेच कामदा एकादशी. या दिवशी भक्ताच्या मनातील सर्व कामना इच्छा पूर्ण होतात असा विश्वास आहे. या दिवशी भगवान विष्णूंची उपासना करावी. चला तर मग आज भगवान विष्णूंचा एक श्लोक आपण म्हणूयात. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. ह्या श्लोकाचा भावार्थ असा आहे की शांती स्वरूप शेषावर निद्रा घेणारा आणि देवांचा देव असा विष्णू, विश्वाचा आधार, आकाशासारखा निळसर दिसणारा, मेघाच्या वर्णाचा, तसेच लक्ष्मीचा पती, कमळाप्रमाणे डोळे असलेला, ध्यानाच्या योगी लोकांना समजणारा आणि संसाराबद्दलचे भय नाहीसे करणारा असा सर्व लोकांचा स्वामी असलेला विष्णू, त्याला मी वंदन करते. आज कामदा एकादशीच्या निमित्ताने मी भगवान विष्णूंना अशी प्रार्थना करते की आम्हा सर्वांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्रदान करावे.